आणि यानंतर आता स्पीड न्यूज मध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज बांद्यात आणि वेंगुर्ल्यात जाणार आहे। यात्रेसाठी म्हणून आता कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। आज नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे। शनिवारी कुडाळमध्ये नारायण राणेंसमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते, त्यामुळे कुडाळमध्ये सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय। राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका आणि त्याला शिवसैनिकांकडून मिळालेलं प्रत्युत्तर यामुळे चांगलाच राजकीय धुरळा उडालाय। नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी राणे यांच्या या यात्रेवर चांगलंच तोंडसूक घेतलं। आमच्या अंगावर आला तर जशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला। तर राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे, उद्या एकाच पक्षाचं सरकार असेल असं सूचक वक्तव्य सुद्धा संजय राऊत यांनी केलंय। सिंधुदुर्गमधल्या मालवण इथल्या आचरा इथं राणेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मोटरसायकल रॅली काढत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये राणेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। कोकणातल्या जनआशीर्वाद यात्रेवर मंत्री उदय सामंत यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। कोकणातील जनआशीर्वाद यात्रा का गाजतीये हे सर्वांनाच माहिती आहे। आम्ही मंत्री असलो तरी शिवसैनिक सुद्धा आहोत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्यावर जर कोणी टीका करणार असेल तर त्याला ताबडतोब प्रत्युत्तर दिलं जाईल असं वक्तव्य त्यांनी केलंय। दरम्यान युतीबाबतचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत। ते जो निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य असेल असंही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं। माझ्यासोबत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सगळं लक्षात राहायचं असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। राणेंच्या अटकेवरून सत्तेचा दुरुपयोग करू नका असा सल्लाही आठवलेंनी दिलेला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर बदललेल्या सुरावर प्रतिक्रिया दिलेली आहे। राजकीय पक्षांमध्ये मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धमकीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची सवय झाल्याचंही त्यांनी सांगितलं। आमदार रोहित पवार यांनी टेम्पोची टेस्ट ड्राईव्ह घेतल्याचं समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क ही योजना कर्जत जामखेड या मतदारसंघात राबवण्यात येत आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते टेम्पोची चावी देऊन गाड्यांचं वितरण करण्यात आलं। यावेळेला रोहित पवार यांनी टेम्पोची टेस्ट ड्राईव्ह घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते आणि यावेळेला त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेतली। बारामतीच्या पियाजिओ कंपनीनं ही इलेक्ट्रिक रिक्षा तयार केलेली आहे। दरम्यान अजित पवार यांनी पियाजिओ कंपनीला भेट दिल्यानंतर इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल सुद्धा त्यांनी घेतली। वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसे यांच्या मुंबईच्या घरी गेलो असल्याचं वक्तव्य जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं आहे। जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी खडसे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी गेलो होतो। ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय पॅनलचं निमंत्रण दिलं। यात त्यांना कोणताही शह देण्याचा प्रयत्न नसून 20 वर्षात पहिल्यांदाच त्यांचं मुंबईचं घर पाहिलं असं त्यांनी यावेळेला म्हटलं। महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीनं केलेली आहे। वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी उस्मानाबाद इथं ही घोषणा केलेली आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो पालिका निवडणुका असो या वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पराभवाच्या भीतीनं सरकारनं डीसीसी बँकेची निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय।
सध्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 31 मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय। हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्यामध्ये दिवसभरात कोरोनाचे 4831 नवे रुग्ण आढळले तर 4455 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। उपचारादरम्यान 126 रुग्णांचा मृत्यू झालाय। गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा 4500हून जास्त येत असल्यानं आता काहीशी चिंता वाढलेली आहे। परिणामी सरकारकडून कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे। सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी गर्दी टाळावी असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे तर पुण्यामध्ये 597 नव्यानं रुग्ण आढळलेले आहेत। नाशिक जिल्ह्यात 90 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे तर नागपुरात केवळ 6 कोरोना बाधितांची वाढ झालेली आहे। मात्र राज्यातल्या काही भागांमधली होणारी कोरोना रुग्ण संख्येतली वाढ प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे। अमरावतीमध्ये डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झालेली असून जिल्ह्यात 11 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेले आहेत। नागरिकांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन होत आहे। अनेक नागरिकांना तर मास्कचाही विसर पडला आहे, त्यामुळे रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढतोय। जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका कायम असल्यानं जिल्हा प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। कोकणातल्या गणेशोत्सवावर यंदाच्या वर्षी सुद्धा कोरोनाचं सावट कायम आहे। मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानं उत्सव साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणांहून कोकणी माणूस गावी येण्याच्या तयारीत आहे। दरम्यान यामुळे गणेशोत्सवानंतर कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठीचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं थोडासा दिलासा मिळाला आहे। अभिनेता अरमान कोहलीच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा टाकलाय। ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणाऱ्या एनसीबीनं शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला। शुक्रवारी रात्री एनसीबीनं एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलेलं होतं। या ट्रक पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला गेला। एनसीबीनं शुक्रवारी उशिरा एका ड्रग पेडलरला अटक केली। या पेडलरचे अनेक बॉलिवूडच्या व्यक्तींशी संबंध असल्याचा कयास वर्तवला जातो आहे। या ड्रग पेडलरनंच दिलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीनं बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या निवासस्थानी छापा टाकलेला होता। या छापेमारी दरम्यान कोहलीच्या घरातून अंमली पदार्थ सापडल्याची माहिती मिळतेय। घरगुती सिलेंडरच्या गॅसमधली चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत घडलाय। या प्रकरणी 4 जणांच्या टोळक्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक आणि गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे। केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर 2 तरुणींनी राडा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेकडच्या होली क्रॉस शाळेतल्या लसीकरण केंद्रावर हा राडा घालण्यात आला। या दोन्ही तरुणी रांगेत उभ्या होत्या। नंबरवरून या दोघींमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। औरंगाबादमध्ये छेडछाडीच्या भीतीनं एका मुलीनं चक्क रिक्षातनं उडी मारल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेजमधून हे वास्तव समोर आलं असून रिक्षा चालकच या मुलीच्या मदतीला धावला असल्याचंही या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। औरंगाबादमधल्या त्या रिक्षा चालकाला पोलिसांनी आता पकडलेला आहे। आनंद पहुळकर असं या रिक्षा चालकाचं नाव असून तो 50 वर्षाचा आहे। दारूच्या नशेत तो रिक्षा चालक रिक्षा चालवत होता। पोलिसांनी त्याला मद्यधुंद अवस्थेतच ताब्यात घेतलं। औरंगाबादमध्ये धावत्या रिक्षामधनं मुलीनं उडी घेतल्याच्या घटनेपाठोपाठ वाळूजमध्ये पुन्हा एक घटना घडलेली आहे। वाळूज औद्योगिक वसाहतीत महिलेला कपडे फाडून मारहाण केल्याचा दावा पीडित महिलेनं केलेला आहे।
पोलिसांनी महिलेला तक्रार करायला सांगितलं, मात्र महिलेनं तक्रार दाखल करायला नकार दिला. स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. पंजाबच्या वीरभूमीला आणि जालियनवाला बागेच्या पवित्र मातीला पंतप्रधानांनी यावेळेला नमन केलं. जालियनवाला बाग प्रमाणेच देशाच्या विभाजनाची सर्वात जास्त पीडा पंजाबला भोगावी लागली असल्याचं यावेळी पंतप्रधान म्हणाले. म्हैसूरमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. चामुंडा हिल्सच्या पायथ्याशी ही धक्कादायक घटना घडली. MBAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी 4 नराधमांना ताब्यात घेतलं गेलं. यातले 3 आरोपी हे तामिळनाडूमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोलकाता कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी होणार आहे. अभिषेक यांची 6 तर अभिषेक यांच्या पत्नीची 1 सप्टेंबरला ईडीकडून चौकशी होणार आहे. लॉर्ड्सवर झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला इंग्लंडनं 3ऱ्या टेस्ट मॅचमध्ये घेतलाय. हेडिंग्ले लीड्समधल्या 3ऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय. 1 डाव आणि 76 रन्सनं इंग्लंडचा विजय झाला असून 5 टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये आता 1-1 अशी बरोबरी झालेली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातली 3री टेस्ट मॅच हेडिंग्लेमधल्या लीड्सच्या ग्राउंडवर होत होती. हेडिंग्ले टेस्टमधला 2 दिवसांचा खेळ बाकी असतानाच इंग्लंडच्या फास्ट बॉलरला कोरोना झाल्याची बातमी समोर आली. फास्ट बॉलर ब्रायडन कार्स याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.